नाही, विलन तर अजिबात नाहीये. माणूस म्हणून खूप उत्तम आहे म्हणूनच आम्ही लग्न बंधनात आहोत. पण रोमॅन्स पासून जी सुरुवात केली तर तसं काहीच नाहीये. मी गावाकडचा माणूस. रोमांसची व्याख्या जी आहे ना मुळामध्ये, ती फिल्मी जगतामधला रोमांस हा वेगळा. ओके. आणि तुम्ही कृतीमधून जे दाखवता, तुम्ही कृतीमधून व्यक्त होत असाल किंवा तुमच्या काय म्हणू आपण त्याला, तुमच्या असण्यामध्ये पण एक रोमांस आहे असं मला वाटतं. त्या व्यक्तीच्या ऍक्सेप्ट करण्यावरती जर ते नाही अवलंबून ठरलं किंवा समजा त्याचा काही विचार करण्यात जर गुंता झाला तर ते सगळंच बदलत जातं. बरोबर आहे की नाही? सो आता तुमच्या लग्नाला 6 वर्ष झाली आहेत. ओके. सो 6 वर्षांचा संसार कसा सुरू आहे? संसार ह्या शब्दाचं बायकांशी फार जवळचं नातं. सांगा. तुम्ही सांगू शकता. तुमचा म्हणजे नवऱ्यांचाही हातभार असतोच की संसारात, फक्त बाईचा नसतो. तुमचा पण संसार कसा त्यांच्यावर सांगू शकता? 2 बायकांच्या मध्ये तुम्ही बसलाय. नाही, माझा मस्त संसार चालू. छान. एकाच फील्ड मधले 2 जण आहोत. आणि सगळ्यात जमेची गोष्ट म्हणजे कलाकृतीला धरून असू दे किंवा व्यक्तिगत जीवनाला असू दे, आमचं पोहोचतं एकमेकांपर्यंत करेक्ट वेळेला करेक्ट गोष्ट. आणि मग आम्हीच रिएक्ट होतो, अरे ओके. मग हे अरे आणि ओके अशी जेव्हा अवस्था होते त्याच्यात आपण चाचपडत पुढे सरकून लक्षात येते की करेक्ट चाललंय. ओके. ही माझी व्याख्या. सुरळीत चाललंय. शीतल मॅम, मी पण सेम बोलणार होते की ऍक्च्युली आम्ही एकाच क्षेत्रात असल्यामुळे आर्टिस्टिक फील्ड हे आपलं आहे, तर त्याच्यामुळे आम्ही पूर्ण 24 तास रोज आम्ही कला क्षेत्राला घेऊनच आमच्या गप्पा चर्चा असतात. आणि एकमेकांची फिल्म्स बाबतीत किंवा कलाकृती किंवा एखादं संगीत ह्याची आवड आहे दोघांनाही खूप, तर त्याच्या चर्चा असतात. हेच वातावरण असतं दिवसभर. शास्त्रीय संगीत असतं किंवा कधी फिल्मी संगीत, हे सगळं सेम आहे आवडीनिवडी. तर त्यामुळे संगीत आणि रात्री मध्यरात्रीपर्यंत पण की मध्येच पण अरे यार त्या सीन मध्ये हे रॉंग होतं. पण मी आत्ता तुला तेच बोलणार होते की ऍक्च्युअली मला तो सीन खटकला. म्हणजे ट्रॅक हे डोक्यामध्ये आमच्या चालू होतात आणि एकाच वेळी पडलेला एखादा प्रश्न हा कोणी कुठल्या वेळेला कधी विचारावं हा विचार होत नाही. तो आपसूक त्याच वेळी, मग कदाचित असं असेल की ती एक वेळ टळून गेलेली असेल आणि मग ते एक मंथन चालू राहतं आणि त्या मंथनामध्ये ते वेळ जन्माला कधी येऊ शकेल याची गॅरंटी नाही, पण सायमल्टेनियसली तो प्रश्न आमच्या एकमेकांच्या मनामध्ये उभा राहतो आणि मी विचारतो. ओके. सो आता काही वर्ष मागे घेऊन जाणार आहे, म्हणजे 6 वर्ष मागे आहेच पण अजून काही वर्ष तुम्हाला मागे घेऊन जाणार आहे मी. नाही, तुम्ही कधी भेटलात, पहिली भेट कधी झाली होती, इथपर्यंत एवढ्या लांब घेऊन गेली मी तुम्हाला? आय थिंक ट्रॅफिक जाम चित्रपटाच्या निमित्ताने माझी भेट झाली होती. इयर कोणतं होतं? अराउंड 12-13. ओके. 13लाच तर सिंगम आला. सिंगमच्या नंतरची ती भेट आहे. तोपर्यंत नट म्हणून कोणी माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हतं. त्यामुळे कदाचित त्यामुळे मराठीमध्ये कोणीतरी असं डेअरिंग करत होतं की मला अशोकला लीड घेऊन. हा, आणि अर्थात तो पण या शहराच्या बाहेरचाच माणूस असल्यामुळे त्याला माझ्याबद्दल खात्री वाटू शकली असेल. आणि त्यांनी मला एकच बाजीराव नावाचे, ऍक्च्युली आता लॉकडाऊन म्हणजे करोनामध्ये भयंकर विचारवंत असणारा लेखक, अत्यंत ग्रेट पर्सनॅलिटी आणि लेखणीवरती प्रचंड कमांड असणारा माणूस की ज्यांचं नाटक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधल्या विद्यार्थ्यांना केलं गेलं होतं. त्यांनी लिहिलेलं जानेमन नावाचं केलं होतं आणि मामान केंद्राने डिरेक्ट केलं होतं. तर त्यांची ती फिल्म होती. तर त्या फिल्ममध्ये कास्टिंगची ती एक प्रक्रिया सुरू होती आणि पहिल्यांदा माझ्याकडे म्हणजे साधारण किती 2013ला 14-15च्या आसपासचा तो किस्सा आहे. ओके. ऍक्च्युली असं झालं होतं, आम्ही ट्रॅफिक जाम साठी भेटलो होतो, पण त्यावेळेस ती फिल्म कन्फर्म झाली होती, आम्ही दोघेही करत होतो. पण समहाऊ प्रोड्युसर्सच्या काही प्रॉब्लेम्समुळे ती फिल्म पोस्टपोन झाली आणि ती बऱ्यापैकी पोस्टपोन झाली, पण आम्ही त्या निमित्ताने भेटलो होतो. आणि मग अचानक 2-3 महिन्यानंतर मला एक फोन येतो ट्रॅफिक जामच्या प्रोसेस नंतर. महेश म्हणून आमचे एक मित्र आहेत, कॉमन फ्रेंड डिरेक्टर आहेत, महेश पावसकर, की शीतल सरांना तुझ्याशी बोलायचंय तर तू त्यांना फोन कर. मी तर विसरलेच होते. तुम्ही म्हणते कोण सर? अशोक सर. ओके. मग मी म्हटलं माझ्याकडे नंबर नाहीये. तर त्यांनी मला नंबर पाठवला. मग ते म्हणाले की अच्छा अशी फिल्म करतोय आम्ही आणि तू त्या डिरेक्टरला जाऊन त्या ऑफिसमध्ये भेट.
आणि मग मी त्या डिरेक्टरना जाऊन भेटले ऑफिसमध्ये आणि समहाऊ काही कारणांमुळे मी ती फिल्म नाही म्हणाले. ओके. आणि त्या डिरेक्टरनी मग ह्यांना फोन केला की अरे ती मला तोंडावर नाही म्हणून गेली आहे. त्याचं वाक्य पण पाहिलं, अशोक अरे ती पोरगी मला तोंडावर नाही म्हणाली. तुम्ही म्हटलं तुम्ही असं काय घडलं म्हटलं. अरे नाही मी तिला फार छान पद्धतीचं नरेशन दिलं मस्तपैकी. मला थोडासा डाऊट होताच ऍक्च्युअली, कारण ते सुरुवात केली त्यांनी मला सांगायला आणि तरी मला तोपर्यंत आय थिंक हिचा फोन मला यायला लागला. म्हटलं 1 मिनिट थांबा, मी तिचाच फोन मला येतोय बहुतेक, तर मी तिच्याकडनं जाणून घेतो. नाही तू बोल बोल पटकन, ती स्टेशन पर्यंत गेली नसेल तुर्तास बोलावून घे, बोल आणि परत माझ्याकडे पाठव पडेल. म्हटलं ठीक आहे. आम्ही त्यांचा फोन कट केला आणि हिचा फोन आला. आता पुढचं सांगतो. मग मी म्हणाले की काही कारणांमुळे मी ते फिल्म नाही म्हणते, मला नाही आवडला तो रोल. तर ते म्हणाले अच्छा आता कुठेस. मी म्हटलं अच्छा अच्छा इथून मी चाललीये घरी. आय थिंक सायनला होते त्यावेळेस. ते म्हणाले मी दादरला आहे, तू दादरला ये, आपण भेटूयात. मग दादरला मी अमिगो म्हणून एक हॉटेल आहे, तिथे मी टॅक्सीने उतरले. आणि जनरली माझी ही पद्धत आहे की मला जर कळलं की काय रोल आहे तर मी तो रोल म्हणजे मी त्या गेटअपमध्ये भेटायला जात असते. सो तो रोल मला माहिती होता काय आहे आणि मी त्याप्रमाणे ती हिरवीगार साडी, मोकळे केस आणि मोठं कुंकू वगैरे असे तयार होऊन गेले होते. पण ते समहाऊ काही मला आवडला नव्हता तो रोल. आणि मग मी टॅक्सीमधून उतरले आणि मला दिसत नव्हतं की हे आत बसलेले आहेत, पण ह्यांना मी दिसत होते बाहेरून उतरताना. आणि समहाऊ त्यावेळेस इथे जरा काहीतरी झालं. पण तुम्ही जेव्हा ह्यांना फोन केला तर तुम्हाला माहिती होतं का, कारण ते म्हणाले की सिंगम तेव्हा झाला होता रिलीज, म्हणजे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होतात, तरीही तुम्ही नाही बोलत त्या मूवीला? नाही चांगल्या पद्धतीने वगैरे, म्हणजे एक विलन म्हणून तेव्हा तुमची ओळख निर्माण झालेली ना सिंगममुळे. तिला तिने अजूनही फिल्म पाहिलेली नाही. ओह शिट, सिरियसली? एडिट करून टाका बाबा. म्हणजे हे तोंडावर कानफडत पाहण्यासारखं प्रकरण आहे. खरंच नाही पाहिली? नव्हती पाहिली. आता पण नाही किती पाहिली. खरंच नाही पाहिली? एवढा मोठा विलन आमच्या समोर बसून त्याच्या बायकोने सिंगम नाही बघितलेला. ठीक आहे, पुढे कधी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला का, की दाखवूया बाबा बायकोला रोल कसा होता? नाही, तिने आपल्याला काय जज करावं, आपण गावावर माणसं आहोत आणि आपल्याला येतं काम ते आपण प्रूव्ह केलं, जगानं स्वीकारलं. परत तिला बसून बघ बाई मी काय केलं तसं काय हेतू काहीच नव्हता ना. बघितली नाही बघितली.